अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाओ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. आपण सर्वच जण यशाच्या मागे, आपल्या जीवनाच्या मागे खूप पळतोय, पण आता थोडं थांबण्याची गरज आहे. तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रश्न आहेत, त्याच्या मागे तुम्ही पळताय, पण खरंच एवढं पळण्याची गरज आहे का? खरंच एवढे पैसे कमवण्याची गरज आहे का? तुम्ही शांत मनाने विचार करा. एक घर पुरेसं आहे, पण आपण काय करतोय? इथे घर पाहिजे, तिथे घर पाहिजे, इतकं प्रॉपर्टी पाहिजे. खरंच गरज आहे का? स्वामी म्हणतायत थांबा, थोडं मन शांत करा आणि नामस्मरण करा. मनाला विचारा की किती पाहिजे तुला. कारण का मन कधीच म्हणत नाही मला हे पाहिजे ते पाहिजे. मन म्हणतं मला शांती पाहिजे, आणि स्वामी म्हणतात मला फक्त भक्ती पाहिजे. याचं जर तुम्ही संगत घातली तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, आणि तुमचं कधीच तुम्ही हारणार नाही जीवनात. कारण का आपण जर पैसा कमवत बसलो तर आपण एक दिवस नक्की हारणार, पण मनाची शांती आणि स्वामींची भक्ती जर आपण केली तर आपण कधीच हारणार नाहीत. आज फक्त 2 मिनिटे मला देशील का? स्वामी म्हणतायत आज फक्त 2 मिनिटे मला देशील का? लोक म्हणतात मी मूर्तीत आहे, मी फोटोमध्ये आहे, पण आज मी तुझ्या अगदी जवळ, तुझ्या हृदयातून बोलतोय. तू जेव्हा एकटा असतोस, डोळ्यात पाणी असतं, घेऊन असतोस ना, तेव्हा मी तिथेच असतो तुझ्या अश्रू पुसण्यासाठी. मी तुझ्या सावलीत असतो. तुझा प्रत्येक जे प्रश्न असतात, का आणि कसं होईल या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. तुझ्या मनात काय चाललंय हे सांगायची तुला गरज नाही, मला सगळं ठाऊक आहे. तुला वाटते ना की कोणालाच तुझी किंमत नाही, तुला वाटतंय ना की तुझे कष्ट वाया जात आहेत, पण लक्षात ठेव, जोपर्यंत तुझ्या पाठीशी या स्वामींचा वरदहस्त आहे तोपर्यंत तुझं अहित होणं या त्रैलोक्यात कधीच शक्य नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खरंच स्वामी आपल्या जेव्हा पाठीशी असतात तेव्हा आपल्याला कोणीच काहीच धक्कासुद्धा लावू शकत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाही आहे, हे स्वामींचा आपल्या दिलेला आशीर्वाद आहे, हे अभयवचन आहे. आणि स्वामी म्हणतात जवळ ये, तुझे सगळे प्रश्न आणि ज्या काही तुला अडचणी आहेत त्या आज मी पूर्णपणे सोडवणार आहे. माझ्या चरणावर पूर्ण विश्वासाने त्या अर्पण करून दे. आज या क्षणी मी तुला शब्द देतो, जे प्रश्न तुला रात्री झोपू देत नाही आहेत, जे तुला अडचणी वाटत आहेत, जे तुमच्या कुटुंबातलं स्वास्थ्य खराब करतायत, ते मी स्वतः मार्गी लावीन. तुझा मार्ग मी मोकळा करेन, तुला यशाच्या शिखराकडे नेईन. तुला जे काही हवं आहे आयुष्यात ते मिळवून देईन. तुझ्या कष्टाचं फळ मी तुला दुपटीने नक्की मिळवून देईन. तुला फक्त एकच करायचं आहे, कोणत्याही परिस्थितीत कितीही मोठी संकट आली तरी फक्त माझ्यावर नेहमी विश्वास ठेवायचा आहे. कारण स्वामी अशक्यही शक्य करतील. स्वामी हे ब्रीदवाक्य मनात कायम ठेव, आणि तुझं सगळं दुःख माझ्या झोळीत टाकून आता चिंतामुक्त हो. तुला वाटतंय ना की आता सगळे मार्ग बंद झालेत, पण लक्षात ठेव, जिथे जगाची बुद्धी संपते तिथे मी तुझ्यासाठी नवीन मार्ग निर्माण करतो. लोक तुला सोडून जातील, नातेवाईक पाठ फिरवतील, पण मी तुला कधीच सोडणार नाही. तुझा हात, तुझी साथ सोडणार नाही. मी अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, तुझा आधार आहे. संकटाच्या वादळात मी तुला सावरण्यासाठी आधीच उभा असेल. नशिबाचे फेरे तुला रडवत असतील, पण मी मुळीच घाबरू नकोस. तुझ्या प्रारब्धाचे भोग मी सुसह्य करील. कारण का प्रारब्धाचे भोग हे कोणाला चुकले नाहीत, पण जे स्वामी समर्थांची भक्ती करतात त्यांना त्याच्यात ताकद मिळते, ते सहन करण्याची, त्याच्यातून कसं आपण बाहेर निघण्याची ताकद मिळते. कारण का खूप जण म्हणतात की तुम्ही तर स्वामींचे भक्त आहात, मग तुम्हाला कसं काय स्वामी दुःख द्यायलेत. नाही, माझे स्वामी मला कधीच दुःख देत नाहीत, पण माझ्या ज्या प्रारब्धात दुःख आहेत ते मला सहन करण्याची शक्ती मात्र माझ्या स्वामींमुळेच मला मिळते. भक्तीचा दीप तेवत ठेव, बाकी आयुष्यातील अंधार दूर करायला मी स्वतः तुझ्या रक्षणार्थ सदैव तत्पर राहील. उद्याची काळजी मुळीच करू नकोस, कारण तुझा येणारा प्रत्येक क्षण माझ्या दिव्य आशीर्वादाने सुरक्षित आहे. तुझी रिकामी झोळी आनंदाने आणि सुखाच्या क्षणांनी पूर्णपणे भरण्याची जबाबदारी आता या तुझ्या स्वामींची आहे. आजवर तू खूप सोसले आहेस, खूप अपमान पचवले आहेस, पण आता तुझी माऊली तुझ्यासाठी धावून आली आहे. आता तुझी वेळ बदलली आहे. आता एक दीर्घ श्वास घे आणि मनाला शांत कर. मनातून ही सगळी जी अडचण, भीती आणि ओझी कायमची काढून टाक. मी तुझ्या पाठीशी हिमालय बनून खंबीरपणे उभा आहे, हे परम सत्य कधीच विसरू नकोस. मी आहे ना, मग चिंता कशाला. अनन्य भावे मला शरण ये. मी तुझे सर्व योगक्षेम वाहीन. तुझ्या आयुष्यातील दुःखाचा अंधार दूर करून सुखाची
पहाट मी नक्की आणीन. जा आता आनंदाने तुझं काम कर आणि मुखावर कायम हसू ठेव. तुझ्या ह्या प्रत्येक पावलावर मी तुझा रक्षक बनून सदैव सोबत असेल. बाळा, जर तुला माझ्या अस्तित्वाची खरोखर प्रचिती आली असेल आणि तुझा माझा या प्रत्येक शब्दावर काळजापासून विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुझी भक्ती व्यक्त कर. मी तुझ्या हाक ऐकत आहे आणि तुला भरभरून आशीर्वाद देत आहे. विश्रांती घे, आता काळजी सोड. आणि श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एका भक्ताला नक्की शेअर करा. कारण कोणाच्या आयुष्यात काय दुःख आहे आपल्याला माहिती नाही, पण या जर एका संदेशाने, स्वामींच्या संदेशाने जर कोणाचे आयुष्य सुखकर होणार असेल तर आपण नक्कीच हा व्हिडिओ नक्की शेअर करायला हवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि स्वामींचं तुम्हाला कोणतीही पूजा अर्चा होत नसेल तरीही स्वामींचं नामस्मरण मात्र करायला विसरू नका. कारण का स्वामींच्या नामस्मरणामध्ये जितकी ताकद आहे तितकी ताकद कशामध्येच नाही आहे. श्री स्वामी. त्यामुळे आपण एकत्र नामस्मरण करूया. तुम्हीही माझ्यासोबत नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी